लहानपणीची ही गोष्ट वाटते तेवढी साधी नाहीये. चला बघूया यात नक्की काय दडलंय. गोष्टीची सुरुवात होते एका थकलेल्या टोपीवाल्यापासून आणि काही खोडकर माकडांपासून. हा टोपीवाला गावोगावी फिरून आपल्या रंगीबेरंगी टोप्या विकायचा. हेच त्याचं काम होतं. पण उन्हामुळे थकून तो एका झाडाखाली झोपतो आणि त्याला माहीत नव्हतं की तिथे काही माकडं आहेत. जेव्हा तो उठला तेव्हा त्याची टोपली रिकामी होती आणि सगळ्या टोप्या माकडांच्या डोक्यावर होत्या. त्याने आरडाओरडा केला, हातवारे केले, पण माकडं फक्त त्याची नक्कल करत होती. काहीच उपयोग झाला नाही. इथेच त्याला एक युक्ती सुचली. त्याला कळलं की माकडांना नक्कल करायची सवय असते. त्यामुळे घाबरण्याऐवजी त्याने त्यांच्या याच सवयीचा फायदा घ्यायचं ठरवलं. एक मस्त प्लॅन बनवला. आता आपली आयडिया टेस्ट करायची वेळ आली होती. त्याने स्वतःची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. आणि काय आश्चर्य, सगळ्या माकडांनी त्याची नक्कल केली. त्यांनीही आपल्या टोप्या खाली फेकल्या. म्हणूनच म्हणतात, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हेच या कथेचं सार आहे. म्हणजे शांत रहा, नीट निरीक्षण करा आणि मग मार्ग काढा. हीच शिकवण मिळते. पण थांबा, या गोष्टीचा उपयोग फक्त एवढाच नाहीये. ती एक जबरदस्त शैक्षणिक साधन सुद्धा आहे. उदाहरणार्थ, गोष्टीतील माकड वापरून मुलांना म हे अक्षर शिकवलं जातं. सोपं आहे ना? तसंच सी फॉर कॅप आणि बी फॉर बास्केट असं शिकवून शब्दसंग्रह वाढवला जातो. एवढंच नाही तर मंकी आणि बास्केट सारखे शब्द तोडून शब्दांशही शिकवले जातात. म्हणजे बघा, ही एक गोष्ट 2 कामं करते, मनोरंजन पण आणि शिक्षण पण. यामुळे विचार करायला हवा की आपल्या लहानपणीच्या अजून किती गोष्टींमध्ये असेच अर्थ दडले असतील.